प्रिय भाई बहन, आज की रोटी की अर्धदर्शी मुक्ति अंजलि यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 ऑक्टोबर 2025 मंगळवार। जेरुबाबेल सैन्याची परमेश्वर म्हणतो, हे जेरुबाबेलकडे परमेश्वराचे वचन आहे, बालाने नव्हे, शक्तीने नव्हे, तर माझ्या आत्म्याने. जकरिया अध्याय 4 6 वचन। आज आपण देवाचे एका सेवकाला भेटतो, ज्यांचे नाव आहे जेरुबाबेल. जेरुबाबेल या नावाचे अर्थ आहे बाबेलचा अंगूर. तो बाबेलमध्ये बंदिवान म्हणून नेण्यात आलेल्या यहुदी बालकांची घरी जन्मला होता, म्हणून त्याला हे नाव देण्यात आले. तरीही जेरुबाबेलला परमेश्वर आणि यरूशलेमबद्दल प्रचंड उत्साह आणि भक्ती होती. याजक यहोशुआ यांच्यासह त्याने लोकांना बाबेलहून यरूशलेमकडे परत नेले. तिथे त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि बली अर्पण केले. यानंतर जेरुबाबेलने उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा पाया घातला. पहिले मंदिर सोलोमनने बांधले होते, आता त्याच जागेवर दुसऱ्या मंदिराचा पाया घातला गेला. सॉलोमन हा महान राजा असल्यामुळे त्याला मंदिर बांधणे सोपे गेले. दावीदने सर्व साहित्य आधीच साठवून ठेवले होते, लोकांनी उदारपणे दिले होते आणि आसपासच्या राजांनीही मदत केली होती. परंतु जेरुबाबेलकडे असे काहीही नव्हते. बहुतेक यहुदी अजूनही बाबेलमध्ये कैदेत होते, जे परतले. त्यांच्याकडे फारशी साधने नव्हती, उपजीविकाही नव्हती. मंदिर पुनर्बांधणीच्या विरोधात सर्व बाजूंनी शत्रुत्व निर्माण झाले. या अडथळ्यामुळे जेरुबाबेल निराश झाला. तेव्हा परमेश्वराने त्याला हे संदेश दिले, आत्म्यावर अवलंबून राहा. आज देवाची मंदिर दगडाने बांधलेली नाही, विश्वासणाऱ्याचे अंतःकरण हेच ते मंदिर आहे, जिथे परमेश्वर वास करतो. तुम्हाला ठाऊक नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. पहिले कोरिन्थियस अध्याय 3 16 वचन। जेव्हा तुझे आत्मिक जीवन प्रभूच्या वासासाठी एक मंदिर म्हणून उभे राहते, तेव्हा तुला अनेक विरोध, अडथळे आणि संघर्षाचा सामना करावा लागेल. जग, देव आणि सैतान तुझ्या पवित्र जीवनाविरुद्ध उभे राहतील, पण अशा वेळेस पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा, कारण सर्व काही आत्म्यानेच घडते. प्रिय देवाची लेकरांनो, पवित्र आत्मा जो सामर्थ्यवान आणि बलाढ्य आहे, तो तुमच्यासोबत उभा राहील आणि तुम्हाला विजय देईल. पुढील ध्यानासाठी वचन। तसेच आत्माही आपल्या दुर्बलतेत आपली मदत करतो, कारण आपण काय प्रार्थना करावी हे आपल्याला ठाऊक नसावे, पण आत्माच अशा आग्रहाने आपल्या वतीने विनंती करतो, जी शब्दांनी व्यक्त करता येत नाही. रोमकार 8 अध्याय 26 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 15 अध्याय 16 अध्याय 17 अध्याय, संध्याकाळी 2 तिमोथी 2 अध्याय। धन्यवाद।